पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते आहे। हा अपघात शनिवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास करमाळा अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जातेगाव जवळ घडला। घडलेला अपघात इतका भीषण होता की ती गाडीचा अक्षरशः समोरून चुराडा होऊन सगळीकडे रक्त दिसत होतं। या भयंकर अपघातामध्ये गाडीमध्ये बसलेल्या 18 जणांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या 18 भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओणे येथील हळदे कुटुंबीय आणि इतर भाविक आषाढी वारीला जाता न आल्यानं पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी एका पिकअप वाहनानं MH41AR 7027 न निघाले होते। त्यांचं वाहन करमाळा तालुक्यातील जातेगाव शिवारातील मेवात हॉटेलजवळ आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या पिकअपनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली। धडक देणारे वाहन मांगूर माशांचं खाद्य घेऊन जात होते अशी माहिती मिळाली आहे। धडक इतकी भीषण होती की भाविकांच्या वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या भीषण अपघातामध्ये गाडीमध्ये बसलेल्या एका महिला भाविकाला आपला जीव गमवावा लागला तर 17 भाविक गंभीर जखमी झाले आहेत।